सोहळ्यासाठी तुम्ही 4 दिवस या ठिकाणी येता आणि विचारांचा सुगंध घेऊन आपापल्या घरी जात असता, पण या गोष्टीला थोडासा विराम हा द्यावाच लागतो. आज 4था दिवस. आज आपण या समारोपाकडे वळतो आहोत. या समारोपाच्या निमित्ताने आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी मी रंगमहोत्सव समितीचे कार्यवाहक शिक्षक सर यांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. 75वी सातारकरांनी पाटण हॉलमध्ये केली. 81 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे त्यांचा आज सत्कार पण त्या निमित्ताने होत आहे. असे महाराष्ट्रातील नामवंत लेखक, पात्रकार, पात्रविकाकार, त्याचबरोबर विशेषतः राजकीय भाष्य करणारे माजी आमदार मान्य रामदास फुटाणे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांनी कुलगुरू म्हणून शिवाजी विद्यापीठाचं कामकाज बघितलं. विशेषतः पंढरपुराला सातारकरांना बोलवण्यामध्ये ते आघाडीवर होते. पंढरपुरात समीक्षा संमेलन मोठ्या प्रमाणात त्यांनी घडवून आणलं. असे सर्वांचे सातारचे ज्येष्ठ मित्र डॉक्टर अशोक मोहिते, या सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीचे अध्यक्ष प्राचार्य विष्णू पाटील आणि सर्वच मान्यवर, सगळ्यांचे कमिटीचे मेंबर, या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार, वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी, विशेषतः ग्रंथपाल, विशेषतः 8वी 9वी 10वीचे काही महत्वाचे विद्यार्थी, बीएडचे विद्यार्थी आपण ठरवलं. मला मुद्दाम सांगितलं पाहिजे वाचन किती महत्वाचं असतं आणि वाचनाचा उपयोग किती होतो. म्हणजे आपण म्हणतो पुस्तके नसतात धोका देत, निशब्दही नसतात फिरवत, धीर देतात संकट समयी पुस्तके, संकट पोहोचत असतात तरी. आणि हे सर्वात जास्त आपण जर विचार केला तर त्याचा उपयोग हा आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांना झालेला दिसतो. स्वातंत्र्य सैनिक हे एकदा, दोनदा, तीनदा, चारदा ते कैदेमध्ये भोगली त्यांनी. आणि कैदेमध्ये येणारं डिप्रेशन, येणारी अस्वस्थता, होणारा अन्याय, या सर्वांमध्ये त्यांना जर वाचवलं असेल तर त्यांना पुस्तकाने आणि लेखनाने वाचवलं. आणि मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर जसं स्वातंत्र्य सैनिकांनी जे लिखाण केलं सगळ्यांनी मिळून आणि त्याचा सगळ्याचा लेखनाचा वाचनाचा उपयोग स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या एकात्मतेसाठी एवढंच नव्हे तर भारताच्या प्रगतीसाठी झालेलं दिसून येतं. पण तीच गडी मला असं वाटतं की आपल्या सातारच्या गादीगाड्यांचा लागू आहे. म्हणजे भोगले शाहू महाराज यांनी ही सातारा राजधानी बसवली. ते बरेच वर्ष नजरकैदेमध्ये होते औरंगजेबाच्या, पण तेव्हा सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी सुद्धा काय केलं असेल, वाचन केलं असेल, परिस्थिती बघितली असेल आणि त्यापेक्षा पुढचं नियोजन केलं असेल का. कारण सातारच्या राजधानीच्या कालावधीमध्ये मराठीची गोडदौड ही संपूर्ण देशभर झाली. विशेषतः आपल्यामध्ये मराठ्यांच्यामध्ये एक प्रकारचा थोडा जो वैभव होता तो प्रत्येकाला त्यांनी सांगितलं तुम्ही इकडे जावं, शिंदे इकडे जावं, होळकरांनी इकडे जावं, यांनी इकडे जावं. आणि त्या प्रत्येकाने जाऊन देशामध्ये मराठीचा झेंडा उडवला आणि सत्तेच्या माध्यमातून लोकसेवा केलेली दिसून येते. मी वाचत होतो आणि माझ्या लक्षात आलं की नेहरूंचं 2-3 गोष्टी मला आपल्या समोर सांगायच्या. नेहरू 35 साली 2 वर्ष, बऱ्याच वेळेला त्यांना शिक्षा झाली, पण 35 साली त्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली. 6 आठवडे नैनिताल, बरेलीला 4 महिने आणि नंतर हिमालयाच्या पायथ्या पैकी साधारणपणे 14.5 महिने. पण त्यांना काही कळत नव्हतं बाहेर काय घडतंय. अशा वेळेला त्यांनी आपलं असह्य जे जीवन होतं, अस्वस्थता होती, ती लिहिण्यासाठी आणि विशेषतः वाचण्यासाठी वापरली. सूत काढायचं ते काम करत होते आणि मानसिक दृष्ट्या त्यांनी सगळं आपलं आयुष्य सगळं जे म्हणतो त्या कालावधीमधलं हे सगळं लिहिण्या वाचण्यामध्ये त्यांनी आपलं घालवलं. त्यावेळेला त्यांची इंदिरा गांधीला लिहिलेली पत्र नंतरच्या कालावधी मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालेली आहे. पण ब्रिटिशांनी काय करावं, म्हणजे ब्रिटिश किती हुशार होते. ब्रिटिश त्यांना ही पुस्तकं मागवायची. म्हणजे उदाहरणार्थ
स्ट्रेंगलर यांचं पुस्तक होतं टिकरण ऑफ द वेस्ट, हे दिलं नाही त्यांना, पण त्यांना धार्मिक पुस्तकं मात्र दिली. कारण त्यांना माहिती होतं धार्मिक पुस्तकं वाचली आणि जर वैचारिक पुस्तकं नाही वाचली तर स्वातंत्र्य लढ्याला एक प्रखरता येणार आहे, ती येणार नाही. अशा प्रकारचं त्यांचं वागणं होतं. परंतु नेहरूंनी जे जे काही वाचता येईल वाचण्याचं काम त्यांनी केलंच, पण त्यांनी असं म्हटलं की निरनिराळ्या देशाची जी एक प्रतीक आहे, उदाहरणार्थ बघा, गरुड हे प्रतीक आहे अमेरिका व जर्मनीचं, म्हणजे प्राण्याचं प्रतीक म्हणतो आपण. त्याच्यानंतर इंग्लंडचा आहे सिंह बुलडॉग, लढाऊ कोंबडा हे प्रतीक आहे रशियाचं, नाही लढाऊ कोंबडा आहे फ्रान्स आणि अस्वल हे रशियाचं प्रतीक आहे. पण या प्रतीकांनी चारित्र्य घडवण्याचं काम किती होत आहे. तर नेहरू असं म्हटलं की ही प्रतीक डोळ्यासमोर ठेवून जे लोक बुद्धी पुरस्पर वागतात ते आक्रमक दृष्टिकोन स्वीकारतात, कारण ही सगळी आक्रमक पद्धतीची सगळी जी प्राणी आहेत ते गरुड असेल, त्याचबरोबर लढाऊ कोंबडा असेल, सिंह असेल, बुलडॉग असेल. पण भारतीय हिंदू धर्माने हिंदू संस्कृतीचं प्रतीक काय होतं तर त्यांनी सांगितलं सौम्य अहिंसावादी गाय ही प्रतीक होती. म्हणून भारतीय तत्वज्ञान अध्यात्म हे सगळ्या जगभर पोहोचलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे नेहरू यांची अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झाली होती. मोतीलाल नेहरू गेलेले होते आणि त्यांचं इन्कम साधारणपणे महिन्याला 700 रुपये फक्त होता. अशा वेळेला बिर्ला कुटुंबीय पुढे झालं की तुम्हाला महिन्याला आम्ही पैसे देतो, पण त्यांनी ते नाकारलं. बहिणीचं लग्न अगदी साध्या पद्धतीनं करून दिलं, साध्या सुती साडीमध्ये बहिणीचं पुरुषाचं लग्न झालं. परंतु त्याच वेळेला स्टेट्समन म्हणून जर पेपर होता त्यांनी नेहरूला सांगितलं की तुम्ही दर आठवड्याला लिहा, आम्ही तुम्हाला 500 रुपये देऊ. पण नेहरू ते नाकारलं, कारण तो इंग्रज जातीला पेपर होता. म्हणजे एका संपत्तीचा वारस, तसं म्हटलं नेहरूंना काही करायची आवश्यकता नव्हती, पण त्यांनी फाळणीनंतर विशेषतः जे काम केले ते महत्वाचं आहे. त्याचं उदाहरण दिलं जातं. फाळणीनंतर जो काही अत्याचार झाला, जो काही दंगा झाला, अशा वेळेला नेहरू पंतप्रधान असताना त्यांच्याकडे मुसलमान सेवक होते आणि गुप्तचर यंत्रणेने त्यांना सांगितलं की तुमचे मुसलमान सेवक आहे ते काढून टाका, तुम्हाला विष देऊ शकता, असा रिपोर्ट आहे. नेहरूने ते नाकारलं आणि नेहरू कुणालाही काढलं नाही. मला असं वाटतं ही संस्कृती, पाटील संस्कृती म्हणा, घरातील संस्कृती म्हणा, ती इंदिरा गांधी पर्यंत आली. इंदिरा गांधीच्या वेळेला सुद्धा खलिस्तान चळवळीच्या वेळेला खलिस्तान चळवळ मोडून काढली, अतिरेकी खलिस्तानी चळवळ. तेव्हा त्यांनाही सांगितलं होतं की शीख समाजाचे तुमचे जे बॉडीगार्ड आहे ते तुम्ही काढून टाका, पण त्यांनी काढले नाही. म्हणजे इंदिरा गांधीला जो वारसा आला तो हा आहे, वाचनाचा, लेखनाचा, संस्कृतीचा. हा वारसा आपल्याला दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा वाटतो. मी तुम्हाला ते उदाहरण या ठिकाणी देतो. नेहरू 1923 साली अलाहाबाद तिथे नगराध्यक्ष म्हणजे महापौर होते आणि त्यावेळेला गणिकांना महापालिकेने ठराव केला गणिकांसाठी बाहेर वस्ती तयार करा म्हणून. तर नेहरूंनी ते नाकारलं आणि उलट एका गणिकेला शहरामध्ये घर पाहिजे होतं, त्याला द्यायला तयार नव्हते मध्यवर्ती वस्तीत, तर नेहरूंनी ते द्यायला लावलं. आणि असं म्हणाले की गणिकाने शहराच्या एका कोपऱ्यात कुठेतरी वस्ती करून राहावे असा नियम करणार असाल तर गणिकांनी कलावतीने शोषण करणाऱ्या पुरुषांसाठी देखील एक वेगळी वस्ती तयार करा. म्हणजे आपल्या लक्षात येईल की हे सगळं जे संचित आहे हे स्वातंत्र्य सैनिकांना विशेषतः कैदेमध्ये मिळालं, त्यांच्या बुद्धिमत्तेत मिळालं, त्यांच्या आचरणात मिळालं. आणि हे सगळं वाचन संस्कृतीचं बळ देण्याचं काम ही ग्रंथ महोत्सव समिती करत आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. परवा दिवशी मी बघितलं, पहिल्याच दिवशी महाबळेश्वरवरून एक व्यक्ती आली, 3000 रुपयाची ग्रंथ खरेदी केली. म्हणजे आता या ग्रंथ महोत्सवामध्ये गेल्या 3 दिवसामध्ये पुस्तक दुकानदार असं म्हणाले की गर्दी कमी आहे पण येणारा प्रत्येक जण भरपूर पुस्तकं घेऊन जातो. ही बाब जास्त महत्वाची मला असं वाटतं. म्हणजे या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीतून महत्वाच्या वाटतात. त्या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, पण एकच उदाहरण देईन की जपान हा देश हा महाराष्ट्रावर आहे. सकाळी एक मुलगा मला मी वाचलेलं पुस्तकामध्ये सांगत होता की जपानी असं ठरवलं की आपली ट्रेन पुढची येईल त्याचं स्पीड किती वाढवायचं, तर तासाला 1 किलोमीटर, तासाला 1 किलोमीटर, 5 किलोमीटर नाही तर 200 किलोमीटर. जपानचं ध्येय बघा कशी आहे. आणि अशी ध्येय आपल्याला वाचनात निर्माण होऊ शकतात. जसं मध्यंतरी एक महत्वाचं स्टेटमेंट झालं
की महाराष्ट्रात जपान एवढा आहे, मग जर महाराष्ट्राने जर जपान एवढी प्रगती केली तर जगातील मराठी माणूस आपल्या इथे रोजगाराला संधी मिळेल म्हणून मराठी शिकेल. आज जगामध्ये अमेरिकेत काय मराठी माणूस दुसरी पिढी शिकत असा नाही. तर हे जे सगळं आहे हे संचित हे हा जो ग्रंथ महोत्सव आहे तो देतो. या ग्रंथ महोत्सवाने विशेषतः सातारकरांनी पुस्तकाचं गाव निर्माण केलं. बघा तुम्ही देशामध्ये परदेशामध्ये शासनाने वेगवेगळ्या ठिकाणी पुस्तकाची गाव निर्माण केलेली आहेत, पण एकमेव मला असं वाटतं जगातलं शहर असेल की ज्यांनी स्वतःहून हे पुस्तकाचं गाव निर्माण केलेलं आहे आणि हे महाराष्ट्राला नव्हे तर देशाला नावाचं आहे. अशा या ग्रंथ महोत्सवामध्ये वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. विशेषतः सातारकर विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी कथाकथन, मी वाचलेलं पुस्तक, कविता, सांस्कृतिक कार्यक्रम या माध्यमातून पुढे जाण्याची संधी मिळते. आम्ही बघतो की 23 वर्षामध्ये मागं या यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून ज्यांनी आपलं भाषण दिलं, आपलं वक्तव्य व्यक्त केलं, त्यांना असं वाटतं की आमचा फोटो द्या, आमचं काही क्लिप तुमच्याकडे असतील तर द्या, का काही विचारत होते मला. म्हणून आम्ही मागच्या वर्षीपासून एक प्रयोग चालू केला. या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाची युट्यूब हे ताबडतोब येते. आता परवाच्या कार्यक्रमाचे युट्यूब ऑलरेडी सगळ्या कार्यक्रमांचे, सांस्कृतिक कार्यक्रम झाला ते युट्यूबवर आहे, कथाकथन आहे, हे वाचलेलं पुस्तक आहे. म्हणजे आता या ठिकाणी यशवंतराव चव्हाण व्यासपीठावरून ज्यांनी काही बोललेले आहेत त्याच्या संदर्भात ही सगळी त्यांना माहिती विद्यार्थ्यांना विशेषतः 25 वर्षानंतर 50 वर्षानंतर सुद्धा आपल्या सर्वांना दाखवता येईल. आणि हे सगळं होत असताना आम्ही एक चांगला प्रयोग केलेला आहे. त्याच्यासाठी खरं रामदास सुपारी सरांचं अभिनंदन केलं पाहिजे. कारण जागतिक मराठी परिषद आणि सातारा ग्रंथ महोत्सव असं म्हणून एक संमेलन झालं. ते झालं मी बघितलं त्यांचं पुस्तक माझ्याच तयार झालं. उदाहरणार्थ तसं आपण गेल्या म्हणजे आता जे 14 पुस्तक आता आहे, म्हणजे 6 वर्षापासून आपण तो प्रयत्न करतो आहोत. या ठिकाणी झालेल्या प्रत्येक वैचारिक वाक्यांचा पुस्तक रूपांनी आपल्यापर्यंत ठेवा आणि देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सुद्धा महत्वाची बाब आहे तुम्ही हा जो काही सगळे मिळून हे पुस्तकाचं गाव सातारा निर्माण झालेलं आहे ते सगळे आपण त्याचा प्रसार करतो, प्रचार करतो आणि विशेषतः आपण सर्वजण या ठिकाणी येऊन पुस्तक खरेदी करण्याची अतिशय आनंदाची बाब आहे. विशेषतः प्रकाशकांना आणि पुस्तक विक्रेत्यांना सातारा हे एक मार्केट मिळालेलं आहे पुस्तक विक्रीचं. त्यांची पुस्तकं एवढी तिथं विकली जात नाही तेवढी इथं विकली जातात. तेव्हा सातारकडं त्यांचा ओढा हा महत्वाचा असतो. आपली यातून उन्नती होईल याची आम्हाला खात्री आहे. पुन्हा एकदा त्या निमित्तानं आपण सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय जय महाराज. साहित्याच्या सेवेसाठी ग्रंथ महोत्सव हे सुंदर मंदिर. साहित्याच्या सेवेसाठी ग्रंथ महोत्सव हे सुंदर मंदिर. ग्रंथ गुरु सदैव सदैव मानून याचे नित्य निरंतर हाच एक ध्येय त्याच एका विश्वासाने ग्रंथ महोत्सव पुढे जात असतो. अशा या ग्रंथ मंदिरामध्ये आलेल्या अतिथी त्यांचं स्वागत करण्यात असतो. प्रतिभावंत कलाकार, चित्रकार, ज्येष्ठकवी, लेखक, चित्रपट दिग्दर्शक, वास्तुशिल्पकार, कुमारचार शैलीमध्ये शब्दांनी षटकार मारणारा एक उत्तम खेळाडू, राजकीय आणि सामाजिक प्रसंगांवर शाब्दिक फटकार मारणारे एक वास्तुशिल्पकार, काही चित्रकलेचे शिक्षक होते, होता आणि नंतर शब्दांचा कुंचलेने त्यांनी समाजातल्या विविध रंगांवर आणि गोष्टींवर फटकार मारला. मराठी साहित्याला मोठी उंची त्यांच्या लिखाणाने लाभलेली आहे असे ज्येष्ठ कवी माननीय रामदास. वात्रटिकाकार जरी असले तरी सुद्धा काही ओळीतून त्यांनी समाजाचा प्रयत्न केला. वाचणारे डोळे दिले, ऐकणारे कान दिले,
एका निर्जीव तरुणाने जगण्याचे भान दिले असे शब्द मांडणारे यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक भोंडे हे आपल्या सातारकरांसाठी आपलं नेहमी आपण परिचित आहोत, परंतु या गणेशोत्सवाच्या दृष्टीने आज त्यांचा या ठिकाणी आलेले आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष आहेत. माननीय डॉक्टर अशोक भोंडे सर यांचं ही ग्रंथमहोत्सवाच्या वतीने स्वागत. आपल्यातलेच असते तरी आज आपल्या दृष्टीने आहे आणि सातारकरांसाठी गौरवाचा मी सगळ्यांना विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचे माननीय डॉक्टर अशोक भोंडे माजी शिवाजी सातारा यांचे विचार यांची व्याख्याने आपण सर्वांनी अनेक वेळा ऐकले असते आणि त्यांच्या व्याख्यानाचा त्यांच्या मनोगताचा आज आपल्याला आपल्याला आहोत अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक भोंडे. चॉकलेट बिस्किट नको मला, पुस्तकं खाऊ मला असा संदेश देत पहिल्या वर्षीपासून या मुलांसाठी एक स्लोगन देऊन हा ग्रंथमहोत्सव सुरू झाला आणि या ग्रंथमहोत्सवाची आजची 25व्या वर्षाची एक छान अशी बैठक तुमच्या आमच्यासोबत रंगलेली आहे. या 25व्या ग्रंथमहोत्सवाच्या निमित्ताने ग्रंथमहोत्सवाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर यांनी विनंती करते त्यांनी भूमिका या ठिकाणी निश्चित करावी.